काहींना असल्याचे खुपते, काहींना नसल्याचे खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला पुरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची तळली तर खुपते, कुणाचे कळले तर खुपते, काहींना गाणेही खुपते, खिशातील नाणेही खुपते, कधी हे दिसले तर खुपते, कधी ते फसले तर खुपते, मनी सलते रेन लपते, जरा खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. लोक हो, आजवर इथे जितके म्हणून पाहुणे आले त्या सगळ्यांच्या मनातलं खरं किंवा खोटं खुपणं बाहेर काढून तुमच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न केला. पण आज इथे असे भाऊ बहीण येणार आहेत की ज्यांच्या मनातलं खुपणं काढणं फार अवघड आहे, कारण ते खरोखरच खोटे आहेत. म्हणजे अहो खरंच ते खोटे आहेत, म्हणजे त्यांचं आडनाव खोटे आहे. स्वागत करूया जोरदार टाळ्यांच्या गजरात शुभा खोटे आणि विजू खोटे. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भाऊ बहीण स्पेशल भागामध्ये मी दोघा भाऊ बहिणींचं स्वागत करतो. तुमच्यासाठी इतक्या लोकांची पत्र आली होती आणि इतकी लोक तुम्हाला एकत्र ह्या कार्यक्रमामध्ये बघण्यासाठी उत्सुक होती. लॉरेन हार्डीची जोडी आहे. नाही पण तुम्ही ना जुळे आहात असं म्हणतात. जुळे आहात का तुम्ही? जुळे नाही ना? जुळे नाहीये मी, ह्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. पण म्हणजे किती बघा तुम्ही, मी तुम्हाला सांगतो, पण तुम्ही अजूनही त्यांच्यापेक्षा 5 वर्ष लहान दिसता. लोक सगळे विचारतात मी जाऊ का म्हणून यांनी आता केस काळे करायला सुरू केले आणि मी पांढरे ठेवायला सुरू केले. नाही पण तुम्ही काळ्या केसांच्या ज्या वेळेला होता ब्लॅक अँड व्हाईट सिनेमाच्या जमान्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही लांब असे तुमचे काळे केस आणि तुम्ही केलेली गाणी, काय सुंदर दिसायचं हो तुम्ही. नाही सुंदर नाही, अरे खूपच सुंदर. नाही आम्हाला सांगतो ना अजूनही बघून मी, हो की नाही? आणि ते अजूनही मला आठवतं तुम्ही अजूनही छान दिसतं. गाणी वगैरे छान असायची, सुंदर. त्यावेळेची मला वाटतं सगळं ऍटमॉस्फिअरच चांगलं असतं. पण नाही तुमचं जी प्रसन्न चेहऱ्यावरती, म्हणजे आता इतकी वर्ष काम केल्यानंतर आणि ह्या वयात साधारणपणे माझे गुडघे दुखतायत, माझी पाठ दुखते असं म्हणून जे चेहऱ्यावरती असतं ते अजिबात तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही. अजूनही तुम्ही एकदम कसं काय मेंटेन करायचं? काय स्वभाव माझा तसा स्वभाव. ऑलवेज लाफिंग, चिडवणं कोणाला, मस्करी करायची, टिवल्या बावल्या, हे कंटिन्युअस सेटवर चालू असतं. अजून नाटकाचा प्रयोग कुठे असो, विंग मध्ये मस्ती, शूटिंग चालू असो, हा एक आहे. दुसरा खादाडी घेऊन जायची, सख्याचा रोल भरून. आज आणला नाही तिने. त्याच्या शूटिंगला गेलो तर आज काय आणलंस तू असतं काहीतरी असणार. सगळे सगळे को आर्टिस्ट विचारतात आज काय आणलंयस. पण लहानपणापासून अशाच होत्या का? हो, म्हणजे मला मारायची लहानपणी तेव्हापासून. आता पण मारी ना. पण हे जे आता चित्रपटामधनं किंवा नाटकांमधनं सिरियल्स मधनं जे दिसतात, नाटकामधनं खोडकर किंवा असं, तर तसे लहानपणापासून तसेच होते का? नाही, हा गरीब मस्ती मी करायची. हो, आम्ही जरा क्वाइट होतो. मी जरा टॉम्बॉय होते. दुर्गा खोटे आणि तुमचं नातं आत्या आणि काकी
अच्छा, त्यांच्याकडनंच आलं का वडील. वडील नंदू खोटे. नंदू खोटे खोटे हे यांच्याकडनं. ही वॉज पार्ट ऑफ द मराठी थिएटर. Correct. सायलेंट इरा. आय नो. विनायकरावांच्या बरोबर त्यांनी सायलेंट मध्ये कामं केलेली आहेत. मग त्यांच्याबरोबर कधी त्यावेळेला शूटिंगला वगैरे जाणं व्हायचं? नाही मी त्यांच्या बरोबरच असायची. तुम्ही केलेला पहिला परफॉर्मन्स तुम्हाला आठवतो? पहिला परफॉर्मन्स मी बाबांच्या बरोबरच गेले होते. मी 6 वर्षाची होती का. सत्तेचे गुलाम मध्ये त्यांचा रोल होता. मंगळी असतात ते, आणि त्यांना बायका त्यांच्या सारख्या मरत असतात. तर त्यांच्या मी चौथ्या बायकोचं काम केलं होतं. हा, चौथ्या बायकोचं सुद्धा काय ते उचलून घेऊन जातात मला, आणि दॅट वॉज दी ओनली रोल. त्याच्यात एक शब्द बोलायचं, एक वाक्य बोलायचं होतं, म्हणून मी तो रोल केला. बाकी सगळ्या बायका म्हणजे नुसतं घेऊन जायचे. ही गेली, दुसरी आली, चौथी बायको. सत्तेचे गुलाम. सत्तेचे गुलाम कुणाच्या बरोबर केला होता? बाबांच्याच बरोबर. बाबांचीच बायको म्हणून रोल केला होता. मार्तंडराव म्हणून मी उचलून घेऊन गेले, आणि मला पेपरमीट, मला चाकी, मला पेपरमीट, हे लाईन्स होते बोलायचे, म्हणून मी हा रोल केला. विजू काका, तुम्ही विचार केला होता की मी ऍक्टिंग मध्ये? मी कॉलेजमध्ये जरा असंच होतो. स्टेजवरचा एक्सपिरियन्स. बीए ला गेलो त्यावेळेला कुठेतरी तिचं नाव पॉप्युलर झालं होतं, शुभा खोटेचा भाऊ. त्याला पण आलंच पाहिजे ऍक्टिंग, ऑटोमॅटिक असं दाखवून चाललंय. बोले विजू वो अपना नाटक करना है, तुम भी हो, ये भी है. एक अर्थाचा अनर्थ हिंदी व्हर्जन ते केलं आम्ही. पण त्याच्यानंतर शोले मधला काळ किती होता? त्या कॉलेजमध्ये केलेले ते नाटक आणि शोले बराच कॉलेज 61-60 मध्ये, आणि शोले वर 75. पण शोलेच्या आधी मी पिक्चर्स केले. अच्छा, पण हिट म्हणायला गेलं तर कालियास पहिलं म्हणजे पहिला हिट होत कालिया. त्याच्या आधी मी अमिताभ बरोबर कसोटी पण केलं होतं. अच्छा, 72 ला. फार सुंदर रोल होता. हो, ते व्हेरी गुड रोल. 7 सीन्स होते पिक्चर मध्ये, पण ते त्याचा रूममेट असतो मी. तो टॅक्सी चालवतोय आणि मी मेकॅनिक. बोलला तर त्यांना वाटेल खरंच तो तसं बोलतो. तो तर चुकून नाही खरं. त्या पिक्चर मध्ये फुल कॅरेक्टरची तोत्रेची आणि अख्खा पिक्चर ते 6 सीन्स असेच केले होते. काय सुंदर करतात. त्या डिरेक्टरची मजा आली. ते बंगाली डिरेक्टर. जो कुछ कॉमेडी करना है, क्या करोगे आप, हकला सकते हो क्या? मैंने बोला हाँ हकला सकते हैं. कैसे हकलाने का है? बोले डब्बू कपूर हकलाते वैसा चाहिए. बोले कौन डब्बू कपूर? रणधीर कपूर हीरो, वो हकलाता है. बोले बिल्कुल हकलाता है. आप उसके बात करिए जाके. When he talks normally, you will find out that he gets stuck. ये करो बिजू, ये करो, या ऐसा करेगा, पूरा सिक्वेंस ऐसा ले जाएगा. बोले ले जाऊंगा. ते कॉमेडी आहे. डब्बू अटकतो, पण तो डायलॉग बोलताना क्लिअर बोलतो पिक्चर मध्ये. त्या क्लायमॅक्स एंडला माझी जी बायको घेऊन येतो तिथे, नाम क्या है तुम्हारा? तो मालक विचारतो घराचा. तिथे आता आधा राधा असं नव्हती. आता नाही, राधा. त्यानंतर मग कॉमेडी साइड बाय साइड आणि विलनचा माणूस असे दोन्ही करत गेलो. तुमच्या काळातलं वातावरण जे शूटिंगचं होतं ते आणि आता खूप बदललंय. खूपच. मेहमूदजीं बरोबरच्या आठवणी पुष्कळ आठवणी म्हटलं तर पहिल्यांदा मला तो भेटला. आम्ही सीमाची शूटिंग चालली होती माझी. त्यावेळेला मी सेटवरती जाऊन बसायचे आणि मी हे करायचे, असिस्टंट स्क्रिप्ट हे वगैरे, कंटिन्युटी शीट वगैरे लिहायचे. अच्छा. तेव्हा त्याचे वडील एक गेस्ट अपीअरन्स करत होते सीमामध्ये. अच्छा. मुमताज अली. म्हणजे त्यानं व्हेरी वेल नोन बॉम्बे टॉकीजच्या. तर त्यांना भेटायला तो आला होता, आणि तो मला पण भेटला आणि मला सगळे फोटोज दाखवले. लहानपणचा एक लहान बाळाचा फोटो दाखवला. तर मी म्हटलं हा तुझा लहानपणचा फोटो तू कशाला घेऊन फिर? नाही माझ्या मुलाचा फोटो आहे. मी स्वतःचे फोटो पोर्टफोलिओ घेऊन फिरायचे ना त्यावेळेला सगळे. तर त्याचं बघितलं आणि मग म्हणाला मी कशावर तरी कुठे राहतो, अंधेरीला राहतो, पॅराडाईस मध्ये राहतो मी. त्याच्या घराचं ना पॅराडाईस होतं. ते माझ्या लक्षात राहिलं कुठून तरी. मग छोटी बहीणच्या वेळेला मला प्रसादजींनी बोलवली भेटायला. तर मला म्हणाले की हा, आणि बिसाइड दॅट ह्याच्या आधी 2-3 वेळा मेहमूद बरोबर रोल्स चुकले होते समोर, म्हणजे कॅन्सल झालं, काहीतरी पोस्टपोन झालं. तेव्हा मला प्रसादजींनी विचारलं तू मेहमूद बरोबर काम करशील का? म्हटलं हा मी नक्की करेन, कारण माझे 2-3 वेळा असं मिस झालेलं आहे. लेकिन हमको मालूम नहीं हो किधर रहता है.
म्हटलं मला माहितीये पॅराडाईज मध्ये. दॅट इज हाऊ वी स्टार्टेड वर्किंग टुगेदर. छोटी बहन फर्स्ट. छोटी बहन. छोटी बहन, मग बेटी बेटे, ससुराल, हमराई, पुष्कळ काम केलं मग. तुम्ही दोघंही लहानपणापासून एकत्र आहात. आम्हाला सारखं असं वाटतं की यांचं लहानपण किती मजेशीर, किती छान, इंटरेस्टिंग असेल. हो. एखादा किस्सा सांगा ना. अगदी लहानपणचं सांगते. अगदी. म्हणजे अगदी मी काय खरं म्हणजे जरा त्यावेळेला मला वाटतं मी जरा बावळट, आता नाही असं नाही. त्यावेळेस जास्ती होत. जास्त होते एखादी. पण मला ना पूजेला माझ्या आजी बरोबर मी बसायची. तर देवा आजी सांगायची देवाकडे चांगली बुद्धी माग, चांगली बुद्धी माग. चांगली बुद्धी मागितल्यानंतर पूजा झाल्यावर माझ्या हातावरती साखर ठेवायची. तर तेव्हापासून मला वाटायचं की साखर आहे ना ती चांगली बुद्धी. मला माझा समज असं बरेच वर्ष मला चांगली बुद्धी दे म्हणजे साखर. साखर दे. इतकं म्हणजे मला असं अजूनही म्हणजे बिलीव्ह समथिंग आय बिलीव्ह समथिंग. तरी म्हणजे तुमच्याकडे असं अगं जरा चहामध्ये चांगली बुद्धी घाल चांगली गं. बुद्धी. और कालिया कितने आदमी थे? वो दो थे सरदार. अरे और तुम 3 फिर भी वापस आ गए. ही क्या? गोष्ट गब्बर सिंगला भयंकर खुपली. अब क्या कहोगे कालिया? काय करणार ते 3 माणसं गेलो होतो. तिची घोडी मला दिली होती. तिने तिनाचा माझा अर्धा करून टाकला ना. ती घोडी मला त्यांनी शूटिंगला दिली होती. ती होती रेसची. तिचं नाव होतं नेफ्रिती. ते तिचं नाव होतं पण तिचं नाव सगळ्या तिकडच्यांनी ठेवलं होतं नफरती. यूज टू हेट कोणी तिच्यावर बसणं. आणि तीच मला आणून दिली त्यांनी. कोणताही शॉट झाला तर ती मला घेऊनच जायची कुठल्या कुठे काही. प्रेम झालं होतं तुझ्यावरती. आठवडाभर आम्ही 6 दिवस शूट केलं. 6 दिवस त्यांनी त्या घोडीने मला 5-6 वेळा पाडले. काय सांगता. फेकायचे पळाक्कन पाठी. लास्ट म्हणजे म्हणजे तो जो लास्ट शॉट आहे म्हणजे तो लास्ट घेतला गेला शॉट. अशी क्रेन अख्खी मागे वर जाते. 3 घोडे आमचे उभे आहेत. ते गावातले लोक घेऊन येत आहेत. त्या शॉटच्या रिहर्सलच्या वेळेला घोड्यांना खूप दिसतं. घोड्यांचं विजन खूप वाईड असते. तर तिला असं मागून काहीतरी क्रेन अशी वर जाताना दिसली. सुरू वर खाली वर खाली वर खाली. कोण म्हणतो आवाज येतात मला विजू ढील दे उसको. विजू खिंच के रख, विजू खिंच के रख. अरे काय करू विजू पाय. तोपर्यंत नशीब माझे त्या स्टिरअप मधून पाय निघाले आणि मी तिच्या कम्प्लीट रॅम्प पाठवरचं ठामकन खाली पडलो. अरे बापरे. खाली पडलो. दगडावर डोकं आपटलं आणि असे काजवे चुई 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 जे आपण कॉमिक्स मध्ये बघतो ना चिमणे फिरतायत. तेव्हापासून जरा असर झाला. नाही, मग परत पडलो ना. हा मग हा अच्छा. नॉर्मल झालं. त्या चिमण्या कसं चिचून मला रिअलाइज झालं की मी पडलोय. ही घोडी अशी माझ्यावरून निघून गेली. अरे बापरे. आणि माझा हात नॅचरल असा येतो. पण मला कोणी सांगितलंय की घोडं नॉर्मली माणसांना ट्रॅम्पल करत नाही. अच्छा. म्हटले तुम्ही मला सांगतात घोडीला बोललात का? तिला नसेल माहिती तरी पण एनिवेज ती वरून निघून गेली. आणि विदिन सेकंड्स इथे असं ब्लू आर्क आला. तिची नाळ जी लागली ती विदिन सेकंड्स. पण नंतर मी म्हटलं मी बसणार नाही. रमेश जी घोड़ी पे मैं नहीं बैठा. बोले यार मुझे शॉट कहाँ लिया रिहर्सल हुई है. मर क्या. अजीम भाई लवलीस्ट फाइट मास्टर एवर गेले बेचारे. इतके गोड. बाबा घोड़े पे बैठो. अगर अभी नहीं बैठोगे जिंदगी में आगे कभी नहीं बैठोगे. दिल में दहशत बैठ जाएगी. चढ़ जाओ मैं हूं. त्यांनी काय करावं मला सांगितलं एक लक्षात ठेव त्या घोडीला मागे दिसू नये असं कर. तर त्या शॉट मध्ये इफ यू सी द मूवी परत मी घोड्यावरती बसतो आपण मांडी घट्ट धरतो. इथे मी असा बसलेलो आहे. का तर तिची विजन अडवायला. आय एम सिटिंग लाईक दिस ताकी मग धोतर होतं ना तिला पाठी दिसू नये म्हणून. आणि अजीम आपला त्याने असं घोड्याचं ते त्यांची एक स्टाईल आहे. घोड्या एके ठिकाणी उभा करायचा. एक पाय त्याचा असं उचलतात. 3 पायावरती घोडं हलू शकत नाही. ते असं उचलून धरलं त्याने. स्टार्ट साऊंड ऍक्शन म्हटल्याबरोबर तो पाय सोडला आणि पळाले मागे कॅमेऱ्याच्या खाली. आणि मी असा आता उसळते की कधी. माझा डायलॉग नव्हता. ते गावातले तो धवलिया काय घेऊन येतो ना आधी मोठी जवार हमारेली वगैरे त्याच्या आधीच शब्द. ती घोडी तिथे उसळली नाही. नशीब माझं मी वाचलो. त्या घोडीने मला एकदा एक अख्खा बुश काटेरी बाबळीचा त्याच्यात पाडलंय.
बापरे. तिथून पाण्याचा एक असं एक छोटासा होत होता आणि असं जायचं होतं. ते घोडी तिथे घेऊन गेले. ती घोडी ते पाणी बघून अजीब माईने हळू हळू लगाम फिरवत 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 तिला असं केलं त्या दिशेला. बाबा वो खड़ी हो गई है. बाबा म्हणायचं प्रेमाने, अभी सीधे ले जाना शॉर्ट जैसे. ओके मी रेडी आहे, मी आपला तयारीत उभा आहे. तिला पाणी दिसत नाहीये, ठीक आहे. ती पुढे पाठी चालू असतं घोड्यांचं. हो. ते पायाला तो बाबळीचा काटा लागलाय. धाडकन मी त्याच्यात मी पडलो. नंतर अंगात जीन्स नव्हत्या, आमचे धोतर होतं माझं. तर ते टाचण्या काढावे तसे ते काटे काढले. कुठून जाऊ दे. परत घोडीवर बसून गेलो. तो शॉट गेला, तो शॉट झाला. ते तिला ब्रिजवरून खडक करून जायचं होतं. ब्रिज एक ती घुसली तबेल्यात आणि तो पोकळ आवाज तिला कळेना काय झाला तो. आणि मी असं बघतोय तबेल्याचं छप्र येते माझ्या अंगाकडे. मी तिला अशी मिठी मारली म्हणून आत गेलो, नाहीतर अरे बापरे. हेडलेस हॉर्समन झालं असतो. पण त्या घोडीने अमजद, हरिभाई, अमिताभ बसलाच नाही, मी नाही बसले तिच्यावर. संजीव कुमारला आणि अमजदला त्या घोडीने पाडल्या. काय सांगताय. यस. ते सकाळी हम लोग राइडिंग करेंगे, रप्पट करके आते हैं. राइडिंग इज ऑल्सो एन एक्सरसाइज. येस येस. कसला रप्पट, तिने बरोबर त्यांचा रप्पट केला. ओनली धर्मेंद्र यूज टू टेक द हॉर्स. अच्छा. घामाघूम करून आणायचं. काय सांगताय. घोडी तिथून फॉ करून आणि घोडी घामाघूम करून यायचं. ही वॉज द ओनली मॅन हू कुड कंट्रोल. आणि नंतर माझ्या बदली जो लास्ट एक शॉट डुप्लिकेटने दिला तो फाईट मास्टर होता. ह्या सेगमेंट मध्ये आम्ही तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टी विचारतो. तुम्हाला खुपलेल्या गोष्टी तू काय नाही हो खूपच. खरंच नाही खूपच. नाही कोचावरचं नाही विचारणार आम्ही. कोच आम्ही फार नीट बघून ही ठेवली कम्फर्टेबल आहे ना. नाही तेच म्हटलं मी, काय खूपच नाही. नाही पण विजू काका तुमच्यापासून सुरुवात करूया. तुम्ही मराठी चित्रपट सृष्टीत काम केलं, पण त्याचबरोबर तुम्ही हिंदीमध्ये खूप मोठं काम केलं. तर तुम्हाला दोघांमधला फरक काय जाणवतो. काय खुपणाऱ्या गोष्टी दोन्ही मधल्या. मी सांगू का, खरं म्हणजे सुरुवातीला मी मराठी पिक्चर्स केली, बरीच काही केली सुरुवातीला. सचिन बरोबर केलं, दत्ता केशवांच्या बरोबर केलं. पण काय व्हायचं, जे आपल्याला मनाला जे काय ते फळ मिळणं जे म्हणतो ना, ते होत नव्हतं. फळ. मग मी असा विचार केला, बाबा या डिरेक्टरकडे जायचं, त्या चपला घासायच्याच, रोल मिळवण्याकरता चपला घासायच्याच. मग त्या चपला रिसोल होतील अशा तरी प्रोड्युसरकडे जाऊ. देन आय स्टार्टेड मोर इन हिंदी. आणि पाहिलं की मोर लोक्रेटिव्ह. मग हिंदी मराठीकडून मी दूर झालो नाही. पण माझा ड्रॉबॅक म्हणजे परत आता इंग्लिश बोलते रागवू नका. माझं अख्खं एज्युकेशन इंग्लिशमध्ये झालंय. सेंट रिझर्स कॉन्व्हेंट केळेवाडी. त्यामुळे येसमॅन नोमॅन वॉटमॅन जास्ती आहे. आणि मराठीचं जर शिक्षण झालंच नाही. आम्हाला शाळेत मॅट्रिक्युलेशनला हिंदी होतं, पण मराठी हा सब्जेक्ट थ्रूआउट नव्हता आयुष्यात. अरे बापरे. बरं. त्यामुळे मराठी नाटकं वगैरे बापूंच्या बरोबर, भेंडींच्या बरोबर केली सुरुवातीला वगैरे केली. तर मी नाटक पहिली वाचायला घरी न्यायचो. चक्री वाचा नाही विजू, उद्या स्क्रिप्ट देतो, मला स्क्रिप्ट मला आज द्या. मी घरी जाऊन वाचतो आणि उद्या आपण चक्री वाचायला बसूया. त्यामुळे मी थोडासा मराठीपासून थोडा दुरावलो लँग्वेजच्या भीतीने. आणि हिंदी माझं लग्न झालं होतं का अंबाल्याच्या मुलीबरोबर. म्हणजे अंबाल्याहून आली ती शेजारी आणि लव्ह दाय नेबर ॲज द सेल्फ 10 कमांडमेंट्स मध्ये आहेच लव्ह दाय नेबर. तर ती शेजारीच होती, लग्न झालं. आणि त्यामुळे मला हिंदी खूप माझं डेव्हलप झालं माझं. पण तुम्ही म्हणजे आता मला लक्षात आहे की तुमच्या तरुणपणीचे देखील फोटो वगैरे बघितलेत. तुम्ही चांगले देखणे दिसायचा. म्हणजे असं काय कोणी असं म्हणत नाही. चष्म्याचा नंबर चेक करायला पाठवतात. चष्म्याचा नंबर चेक करायला पाठवतील लोक. नाही नक्कीच. म्हणजे लीड रोल साठी आपला विचार केला गेला नाही हे कुठेतरी. मी कधीच नाही केला. नोईंग माय लुक्स, नोईंग माय फीचर्स आणि माय कपॅसिटी, मी हिरो करीन हे कधी माझ्या स्वप्नातच नाही आलं. कारण आई तो फेस नव्हता. तो काळ जो होता चॉकलेट हिरोचा काळ होता. वेन आय स्टार्टेड वर्क, सगळे हिरो चॉकलेट हिरो होते. तेवढं चिकणे मी नव्हतो. पण मग असं वाटलं की साईड विलन कॉमेडीकडे कल कमी होता.
कारण अंग जरा याच्यावर दणदणीत होतं. आय यूज्ड टू डू एक्सरसाइज, म्हणजे व्यायाम वगैरे रेग्युलर करत होतो. वडिलांची स्वतःची व्यायामशाळा होती, इक्विपमेंट होतं, प्लस हो करायचो. हे सायकलपटू बोलले आणि मला जरा नाही आठवत आहे मी अंगाला व्यायाम चेक केला. होता. तोपर्यंत सँटाक्रूजला गेलो आणि बिकॉज ऑफ द फिजिक विलन मध्ये राईट हँड मॅन, लेफ्ट हँड मॅन, मार खायचे, खांदे दुखायचे, गुडघे दुखायचे, हे करत राहिलो. पण नंतर मग कॉमेडीकडे वळलो. शुभा खोटे आणि लीड रोल असं जर का तुम्हाला विचारलं तर तुम्ही त्यावेळेच्या काय आठवणी सांगाल? त्यावेळेला एक तर काय त्यावेळेला ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड अशी पिक्चर्स बनायची. हा. तर बी ग्रेड मध्ये पुष्कळ मला हिरोईनची कॅरेक्टर्सची ऑफर झाली होती, बरेच झाले होते. पण आय वॉन्टेड टू डू ओनली कॉमेडी. मला हिरोईनचे रोल्स करायचेच नव्हते. अच्छा. मला कॉमेडी करायची होती, कारण त्यावेळेला कॉमेडियन कोणी नव्हतं अँड आय वॉन्टेड टू बी दी ओनली वन. म्हणून मी ऑलवेज प्रिफर टू टेक ए ग्रेड कॉमेडी. पण तुमचे कॉमेडी सीन्स जे मी बघितलेले आहेत ते सगळे इतके स्पॉन्टेनियस वाटतात. ते खरोखर लिहून दिले जायचे का तुम्ही इम्प्रोव्हाइज करायचे? नाही, लिहून दिले जायचे, पण वी यूज टू हे म्हणजे आमचं कोऑर्डिनेशन फार चांगलं होतं. महमूद सर, माझं आणि धुमाल दादा, आमच्या तिघांचं असं जाम एखादा सीन आठवतो ज्याच्यातलं? वो दिन याद करो, ते गाणं गातोय गार्डन मध्ये वगैरे, आणि मग हा म्हातारा जागा. बरं, मुलं आहेत आम्हाला 3-3, ती मुलं सुद्धा आम्हाला गाताना नाचताना बघतायत ह्याच्यातून, दारातून. आणि मग हमराई, आणि मग हा म्हातारा जागा होतो आणि मग ते यायचे आणि मग आम्हाला सेपरेट करायचं. नवरा बायको, पण आता ह्यांना सेपरेट ठेवलं पाहिजे, सारखी मुलं करतात. असे सगळे सीन बहुतेक असंच असायचं. धुमाल दादाचं नेहमी माझे वडील असायचे आणि त्यांना हा नवरा, हा मुलगा नको असायचा. आता तुमच्या खुपण्याकडे येतोय त्यावेळेला आजच्या अभिनेत्री किंवा आजची कॉमेडी म्हणा आणि त्यावेळेची ह्याच्यात खूप फरक पडलाय, किंवा त्यावेळेची कॉमेडी ही खूप निर्मळ वाटते बघताना. आजच्या तारखेला सुद्धा मी आजची कॉमेडीची ओढून ताडून वाटते कॉमेडी केली. आमची त्यावेळेला जी कॉमेडी असायची ती ऑलमोस्ट पॅरलल टू द हिरो हिरोईन असायची. ट्रॅक आमचा जवळजवळ पॅरलल असायचा. सो इट वॉज जस्ट ऍज डिग्निफाईड ऍज द हिरो हिरोईन. आता म्हणजे कॉमेडी घालायला पाहिजे सीन कुठेतरी म्हणून घालायचं. आणि कैक ठिकाणी मी बघितलं की ये सीन आहे यार, जमालो. जमालोचं एक छोटासा इन्सिडेंट. प्लीज. मी नव्हतं, मी शूटिंग बघत होतो, मी बाजूला होतो. मी दुसऱ्या SL मध्ये करत होतो. मनोज कुमारचं क्रांती पिक्चरचं शूट आहे. आपला पेंतल आणि बिरबल यांना असं झाडावर चढवलेलं, ती जोडी होती कॉमेडीची त्याच्यात. आणि खाली काहीतरी मारधाड चालय, मारामारीचे भाले बिले ते. यार उधर से कुछ कॉमेडी जमा लो यार, उधर कुछ उछल कूद करो, ये फाइट देखकर कुछ ऐसे तुम तो यार डाली पे खड़े हम लोग इधर और उछल कूद क्या और कुछ जमा लो म्हणजे असं दही जमतं. तस काय दही जमाव क्या, तो भडकला वरती पेंटर. क्या कॉमेडी जमाव क्या, दही जमाना है. बरोबर ट्रॅक सारखे लिहिलेले जायचे. तुमच्या काळात पण गॉसिप्स व्हायची ना, म्हणजे तुमचं आणि मेहमूदजींचं पण गॉसिप केलं जायचं पुष्कळ. मग त्यावेळेला कसं त्याचा त्रास झाला किंवा तुम्ही कसं फेस करायचा त्या गोष्टी? नंतर मग सवय होते. तरी आजकाल सारखं मीडिया नाहीये, त्यावेळेला तरी सुद्धा बोलायचे लोक. मीडियापेक्षा आसपासचे लोक जास्त बोलायचे. पण छापून येत नसेल त्यावेळेला? छापून नव्हतं. मीडिया वॉज नॉट दिस ऍक्टिव्ह. मला आठवतं पहिल्यांदा माझ्याबद्दल गॉसिप जेव्हा आलं लिहून, तेव्हा मी पुष्कळ रडले. आणि ते सुद्धा कोणाबरोबर? भारत भूषण. मी पुष्कळ रडले. आणि फर्स्ट नवीन आले होते ना मी. सेकंड पिक्चर माझं ना, चंपाकली. माझ्या आईने त्या पेपरवाल्याला बोलवला आणि तुम्ही हे लिहिलंय, त्याच्याबद्दल पण नाही, कोणीतरी हे लिहिलेलं आहे, ते कुठे त्यांना बघितलं एकत्र सांगा, नाही तुम्ही त्याला चप्पल काढून. माझी आई, आणि तिला आई ना किती वाईट तिला. त्याच्यानंतर काय जास्ती कधी लिहून आलं नाही. पण आता मेहमूद बरोबर पुष्कळच, म्हणजे कारण आम्ही कामच इतकं केलं होतं. पण मग ते तुम्ही कसं त्यावेळेचं हँडल करायचं? तुम्ही सोडून द्यायचं? लक्षच नाही द्यायचं. जितकं आपण कॉन्ट्रडिक्ट करू तितकं आणखीन ते लोक लिहित राहणार. तुम्हाला कालिया ही आपली ओळख कधी खुपली का? म्हणजे कुठे जाता येतं लोकांनी कालिया 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 हाक मारणं? मला खुपली नाही, कारण काल्या म्हणून ओळखणं वॉज समथिंग टू बी हॅपी डिस्टिंक्शन, की बाबा ओळखतात लोक. माझ्या मुलाला खुपली ती एकदा. अच्छा. तर गोवाला डेक म्हणून त्याला हात धरून चाललो होतो, तिथे कोणतरी खेळायला वगैरे, ए काल्या तेरा क्या वगैरे काल्या हाका मारल्या. तर हा माझा पोरगा पाहतो, पप्पा
पप्पा तुम्हाला काल्या म्हणतोय तो, पप्पा तो काल्या म्हणतोय. अरे मला म्हणू दे ना म्हटलं, माझं पिक्चर त्यांनी पाहिलंय आणि मी आवडलोय त्याला काम आवडलंय म्हणून हाक मारतोय. तिचं साइन ऑफ रेकग्निशन. करेक्ट. रागवायचं नाही. मग गप्प झाला बिचारा. त्याला त्रास झाला, काल्या म्हणतात मला. पण नंतर ऑफकोर्स ही गॉट युज टू इट. तुम्ही त्याबरोबरच या चित्रपट तुम्ही विचारलं खुपते काय ते विचारलं. खुपते म्हणजे हिच्यामुळे मला खुपते. मग मी यांच्याबद्दल काय केलं? मी 10th ला होतो चंपाकली. मी चंपाकली सेटवर गेलो होतो असंच. फिल्मी स्टार मध्ये शूटिंग. नंदलाल जसवंतलाल वॉज द डिरेक्टर. जसं मला बघितलं असं, શુભા અહીંયા ગુજરાતી તમારી એક પણ ડેટ નહીં મળી, મિસ કરી એને લઈ લઈશ. घागरो चोली પહેરીને એને લઈશ સંભાળીને. इतकं सिमिलर केस सारखे. आणि साईज पण म्हणजे त्यावेळेला म्हणजे त्याची मी हे भावाचं कौतुक सांगते की नवीन काही कपडे आले ना त्याचे तर तो मला घालायला द्यायचा. शुभ तू घाल तू घाल. टी शर्ट्स आणि शॉर्ट्स. तिला शॉर्ट्स तर मी नेहमी शॉर्ट्स स्लॅक्स शर्टच घालायची. फर्स्ट टाइम सीमासाठी तिला व्यक्ती एक बोलवायला आली. ती नावं सांगतो. हिची आणि माझी खोलीमध्ये उशी घेऊन मारामारी दबादब दबादब काहीतरी कारण मला लक्षात नाही. बट वी आर हॅव्हिंग उशा विषा फाडायचा प्रोग्राम होता आणि काही नाही भांडण वगैरे काही नाही. दाराची घंटी वाजली तर NB कामत आले दारात. ही ब्लू हाफ पॅन्ट माझी शाळेतली, आम्हाला ब्लू हाफ पॅन्ट आणि इथे एक शर्ट होता व्हाईट घालून केस बिसाचे पिन झालेले. तर NB कामत प्रोड्युसर आणि डिस्ट्रीब्युटर. मला जरा शुभा खोटेना भेटायचं आहेत का? नाही पहिले नंदू खोटेना विचारलं. नंदू खोटेना विचारलं. ते नाही आहेत, घरी नाही. मिसेस खोटे. मिसेस खोटे. शुभा आहे का? शुभाला भेटायचं. तेवढं मीच शुभा खोटे. मग थोडा तो चाचपला असा. मग एक काम कराल का, नंदूभाऊंच्या बरोबर जरा उद्या ऑफिसला याल का सिनेमा असोसिएटच्या. म्हणजे कोणाला ठिप पत्ता नव्हता की शुभा होती ती. घाबरला त्यांनी. फक्त आला होता त्याने. असं माणूस दारात येतो उगाच येत नाही ना म्हणून त्यांनी निरोप दिला की खोटेनं सांगा मला फोन करायला किंवा मला भेटायला. आणि ताबडतोब त्यांनी जाऊन चक्रवर्तींना फोन केला की बाबा मी त्या मुलीला बघितला, ती काय भयान आहे, मला माफ करा, मी तुम्हाला रेकमेंड केलं होतं पण प्लीज मला माझी चूक झाली, मला रागवलं. त्यांनी सांगितलं हरकत नाही तिला येऊन दे, कारण डायरेक्टरची नजर वेगळी असते. Then she got Seema. Then you got it finally. आता वेळ झालेली हा सेगमेंट संपवायची. पण या सेगमेंटच्या शेवटी जी वेळ खरी होते ती म्हणजे फरमाईशीची. आज मी तुम्हाला फरमाईश करतो की सीमातलं ते गाणं होऊन जाऊ दे आमच्या पहिलं पिक्चर माझं सीमा. पहिलं. बात बात में रूठो ना अपने आप को लूटो ना, ये रंग बदलती दुनिया है, तकदीर से अपनी रूठो ना, बात बात में रूठो ना. हो क्या बात आहे. थँक्यू. या सेगमेंटमध्ये आम्ही आम्हाला खुपणाऱ्या किंवा तुमच्या काही गोष्टी ज्या तुमच्या आजूबाजूच्या लोकांना ज्या खुपल्या त्या मांडतो. तर एक गोड तक्रार म्हणजे आम्हा सगळ्यांची अशी वाटतं आम्हाला, तुम्ही ज्या वेळेला विनोदी भूमिका केल्यात किंवा तुम्ही ज्या वेळेला निगेटिव्ह भूमिका केल्यात त्यावेळेला तुमचं काम म्हणजे पार हिरोईनचं काम खाऊन टाकायचं असं काम होतं. असं काय नाही, सगळं टीम वर्क खरं. देर इज सो मेनी पीपल इन्व्हॉल्ड. रायटर आहेत, को आर्टिस्ट आहेत, त्यांचे ऍक्शन रिॲक्शन इट मेक्स. त्यावेळेच्या अभिनेत्रींना जरा राग येत असणार की. हो, एक गोष्ट होती माझे आता सांगता येत नाही पण त्यावेळेला माझा फिगर फारच चांगला. त्यावेळेला माझ्यासाठी असे कपडे वगैरे ठेवलेले असायचे ना मेकअप रूम मध्ये, तर काही हिरोईन माझे कपडे घेऊन जायच्या. तर चांगले चांगले कपडे असायचे, पंजाबी ड्रेसेस वगैरे. आणि मी एक बोलू शकतो, मी नाव नाही घेणार. ही आणि महमूद पिक्चर करतायत म्हटल्यानंतर एका दोन हिरोजनी रिफ्यूज केल्या पिक्चर. हो ना. ये जोड़ी है तो सॉरी यार हमारे कुछ नहीं होगा करना. अच्छा हीरो मैं क्या करूंगा, रहने दो, अगली पिक्चर करते हैं तुम्हारी. काही पिक्चर्स विकले गेलेत आम्ही असल्यामुळे. त्यावेळेला खरोखर हिरो हिरोईन नाही खूपच असणार की काय बाबा ह्यांच्यामुळे आपले पिक्चर चालत नाहीत. म्हणजे आम्ही चालत नाही, पिक्चर चालतात आणि आम्ही चालत नाही. आमचं टीमवर्क जबरदस्त झालं होतं. समहाव आमच्याकडे आता काही बाईट्स आहेत, ज्या बाईट्स मध्ये तुमच्या जवळच्या लोकांनी, तुमच्या ओळखणाऱ्या लोकांनी आणि तुमच्या फॅन्सनी तुमच्याबद्दल प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तर त्यांच्या प्रतिक्रिया बघा आणि त्यांना तुमची उत्तरं द्या. हाय विजू, हाय शुभा. खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात
आज तुमच्याबद्दल बोलण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. मला अतिशय जाणवणारी गोष्ट अशी आहे की विजू, आमचा विजू हा एक अजातशत्रू माणूस आहे. तो जिथे जातो तिथे मित्र गोळा करतो. तो जिथे जातो तिथे लोकांना हवा हवासा वाटतो. या इंडस्ट्रीमध्ये खरं म्हणजे एकमेकांचे पाय ओढणारे, उणी काढणारे खूप लोक आहेत. पण इतक्या वर्षात कधीही कोणीही विजूबद्दल वाईट बोललेलं मी ऐकलं नाही. अशा हा आमचा अजातशत्रू विजू. विजू, एक गोष्ट बाकी तुझ्याबद्दल खुपते. कदाचित त्याच्यात तुझा काही दोष असेल असं मला म्हणायचं नाहीये, पण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की ज्याच्यामुळे ही गोष्ट वाईट असून सुद्धा करिअरच्या दृष्टीने म्हणा, प्रसिद्धीच्या दृष्टीने म्हणा, थोडीशी सेटबॅक देणारी असून सुद्धा ती घडते आहे. ती अशी की जवळजवळ 25, 28, 30 वर्ष तू या इंडस्ट्रीत सातत्याने काम करतोय. या काळामध्ये तू अनेक प्रकारच्या भूमिका केल्यास. काही तर उत्तम भूमिका होत्या. जेव्हा आम्ही ते जुने फिल्म्स बघतो तेव्हा आम्हाला जाणवतं की अरे विजू खोटेरी हॅज एक्सेल्ड, किती सुरेख काम केलं याने. पण त्या सगळ्या बाजूला ठेवल्या जातात आणि अजूनही तोच शोलेचा शिक्का आणि तोच एका वाक्याचा शिक्का तुझ्यावर आहे. याचं तुला कधी वाईट वाटतं का? तुला असं नाही कधी वाटतं का की अरे मला आज रेकग्नेशन नाही, मी फक्त एक शोले म्हणूनच आयुष्यभर जगणार का काय? आणि तुला मी हे अगदी मनापासून विचारतो. याला कारण हे माझं दुःख आहे. काय रे, साईक करतो काय तू माझ्या भावाला? पण मी त्याला ऐकून टॉक बॅक टू हिम. पण हे दुःख रमेश सिप्पीला सुद्धा वाटलं असणार ना. आणि शोले नंतर रमेश सिप्पीचं शोले एवढंच आठवतं. करेक्ट. गब्बर सिंगच आठवतो लोकांना. करेक्ट. ते पिक्चरच तसं होतं. नाही हो, हिंदी चित्रपट सृष्टी म्हटल्यानंतरच शोले आठवतं, बाकी काय गोष्ट. लँडमार्क आहे. लँडमार्क आहे. त्यामुळे त्याच्यानंतर मोगले आझम, शोले, येस, आणि नंतर अंदाज अपना काय कॉमेडी लँडमार्क. पुढचा बाईट बघूया. हाय अम्मा. हाय विजू मामा. शॉक टू सी मी. आज तुम्ही खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात आलात, तर मला ही संधी मिळाली आहे टू से थिंग्स जी मी तुम्हाला समोरासमोर कधी सांगू शकले नाही, कधी बोलू शकले नाही. तर पहिल्यांदा म्हटलं तर मम्मी, आय हॅव नेव्हर टोल्ड यू दिस, मी कधीच म्हटलं नाही तुम्हाला, पण आय एम व्हेरी प्राऊड की मी तुमची मुलगी आहे. एक आदर्श स्त्री, आदर्श आई, आदर्श व्यक्ती म्हणून यू आर माय एक्झाम्पल इन लाईफ. आणि विजू मामा, तुमच्यामुळे मला खूप आपलेपणा मिळतो ह्या इंडस्ट्रीत. कारण कधी लोक मिळतात आणि अरे विजू मामा म्हणजे तुमचे मामा ना. म्हटलं हो, अरे काय मस्त आदमी आहे. एव्हरीबडी सेज दॅट. आणि त्यामुळे एव्हरीवन इज सो क्लोज टू मी. मला इतकं प्रेमाने भेटतात. सो आय एम ऑल्सो प्राऊड टू बी युअर नीस. तुम्हाला आठवण नसेल, लहानपणी, अगदी लहानपणी माझे केस लांब होते, तर सकाळी तुम्ही रोज ब्रश करायचात, वेणी घालायच्यात आणि पाठवायचं मला स्कूलला. आणि आय वॉज फेड अप. तर मी स्वतःहून कातर घेऊन केस कापले होते आणि इथपर्यंत कापले होते, म्हणजे इट वॉज अनबेअरेबल. आणि मग मी घरी बसून रडत होते. तुम्ही बाहेर गेला होता, तर वेन यू केम बॅक यू सॉ मी क्राईंग. तर त्या क्षणी दुसरी आई असती तर शी वुड हॅव स्कोल्डेड मी, मारलं असतं, चिडले असते. पण यू डिडंट डू दॅट. तुम्ही थोड्याशा हसलात कारण माझी अवस्था अशी होती. आणि त्यानंतर यू जस्ट थॉट की आता काय करायचं, असं झालंय, हिने केस कापलेत, तर आता काय करू. तर यू टुक मी टू अ पार्लर. ते पार्लरवालीने पण म्हटलं की हिचं काय होऊच शकत नाही, केस इथपर्यंत गेलेत, म्हणजे टक्कल करण्याऐवजी काय आणखीन उपायच नाहीये. तर आय वॉज सो प्राऊड की तुम्ही यू डिडंट गेट अँग्री. यू ट्रीटेड अ सिच्युएशन व्हेरी लाईटली अँड लाफ्ड ॲट व्हॉट हॅपन्ड. तर थँक्यू फॉर दॅट ऑल्सो. म्हणून मला वाटतं तुम्ही आदर्श आई आहात. खुपते तिथे गुप्ते हे कार्यक्रम आहे, तर आय हॅव टू स्पीक. आता खुपणारी गोष्ट सांगावी लागणार आहे मला, आणि मला खरं म्हणजे काय लक्षात येत नाहीये. पण आता गोड गोड असं खुपणं असतं. तर मम्मी, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही एक लहान मूल आहात. म्हणजे असं वाटतं की मी मच बिफोर माय टाईम मी आई झाले. कारण लहान लहान नॉटी इन्सिडेंट्स, म्हणजे गाडीत बसलेले असताना खिडकी खाली करून कोणाला काही बोलायचं, रिक्षावाल्याला सांगायचं थुकू नकोस, किंवा कोणाला, आय नो चांगलं आहे, ते सगळं चांगल्या गोष्टी आहेत, पण तुम्ही असं मला खूप एम्बॅरेस करता कधी कधी. म्हणजे असं गाडीत एकच बसलेले असताना सुद्धा असं वाटतं की अरे मैं इनके साथ नहीं हूँ. तर इट्स अ गुड थिंग की तुम्ही थांबवता. लोक थुकतात रस्त्यावर तर तुम्ही यू स्टॉप देम. पण असं प्लीज जरा मला एम्बॅरेस करू नका ना. विजू मामा, तुमच्याबद्दल आता काय सांगू मी.
तुम्हाला सुद्धा माहिती आहे, तुम्ही बोलतात तर खूप 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 बोलतात. आणि दिस इज समथिंग आय विल नेव्हर बी एबल टू से टू यू, कारण तुम्ही मला बोलायचं चान्सच देत नाहीत ना. तर मी तुम्हाला समोरासमोर कधी सांगूच शकणार की विजू मामा जरा आम्हाला पण बोलायला चान्स द्या. म्हणून मी आता ह्या कार्यक्रमाचा फायदा घेऊन तुम्हाला सांगते की समटाईम्स लेट अदर्स ऑल्सो स्पीक. आणि दुसरी खुपणारी गोष्ट म्हणजे नॉट युअर फॉल्ट, पण आता मी तुमच्या घरात इतके जवळ आले, आय एम स्टेईंग ऑलमोस्ट नेक्स्ट टू युअर हाऊस, पण मी तुम्हाला कधी भेटू शकत नाही. ह्याच्यात चूक माझीच आहे, हे मान्य आहे मला, पण असं मला कधी कधी वाटतं की अरे यार विजू मामाला भेटायला पाहिजे, अँड आय डोंट गेट टू. सो टुडे आय एम सेइंग सॉरी की मी इतके जवळ राहून सुद्धा तुम्हाला कधी भेटत नाही. मला अजून एक अशी गोष्ट खुपते विजू मामा तुमच्याबद्दल की प्लीज डोंट माइंड, पण तुम्ही जेव्हा बोलता ना, खूप बोलता हे खरं आहे, पण कधी कधी खूप टोचणारी गोष्ट बोलता, म्हणजे यू विल क्रिटिसाइज पीपल अननेसेसरीली. आय नो इट्स फन, वी टेक इट इन ग्रेट स्पिरिट, पण कधी कधी इट फील्स की कभी किसी के बारे में अच्छा भी बोला करो. बट आय नो की तुम्ही इन अ ग्रेट सेंस ऑफ ह्युमर आहात तुमचं, तर यू से इट इन फन, पण कधी कधी असं वाटतं की बिचारे उसके बारे में ऐसा क्यों बोल रहे. बस तेवढं. ॲग्री. काय नाही, हसणाऱ्या लोकांना रडवलं ना. अरे नाही नाही नाही, ते प्रेमाचं थँक्यू. तुम्ही काय काय सांगा, तुम्ही सांगा तिला मी काय हिला सांगू, आता सांगतो तिला की ठीक आहे, आता याच्या पुढे कोणाबद्दल वाईट बोलणार नाही. आय ट्राय टू इम्प्रूव्ह. आय ट्राय टू इम्प्रूव्ह अदर पीपल, आय मीन माय सेल्फ. आणि आता वेळ झालेली आहे ती पॅरडी सॉंगची. शब्दांकडे नीट लक्ष ठेवा. ओके. गब्बर का सांबा का सबका कहना है, अब भी विजू जी को कालिया रहना है, खाया नमक तुम्हें अब जगना है. गब्बर का सांबा का सबका कहना है, अब भी विजू जी को कालिया रहना है, खाया नमक तुम्हें अब जगना है. गब्बर का सांबा का सबका कहना है. ये ना जाना दुनिया ने तुम हो क्यों उदास, तेरी भोली अखियों में कुछ और भी है खास. ओ ये ना जाना दुनिया ने तुम हो क्यों उदास, तेरी भोली अखियों में कुछ और भी है खास. जो भी हो तुमको तो दिल में रहना है, अब भी विजू जी को कालिया रहना है, खाया नमक तुम्हें अब जगना है. गब्बर का सांबा का सबका कहना है. गब्बर का सांबा का सबका कहना. आज काल्या होने में मतलब लगा मुझे. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. पॅरडीचं सॉन्ग नक्कीच आवडलंय. अंतरातली ओळ अगदी ऐकताना त्यांनी असे मोठे डोळे केले, पण खरोखर मला देखील त्या डोळ्यांकडे बघून राज कपूर साहेबांनी केलेल्या मेरा नाम जोकरची आठवण झाली. इतक्या हसणाऱ्या हास्या पाठीमागे आणि खळखळून हसणाऱ्या डोळ्यांपाठीमागे काही ना काहीतरी गांभीर्य लपलेलं असतं. आपण रॅपिड फायर करून शेवटच्या राऊंडकडे जायच्या आधी तुमचा शोलेतला जो प्रसिद्ध डायलॉग आहे तो एकदा तरी झालाच पाहिजे. खरं म्हणजे त्यातला डायलॉग फेमस होता अमजद खानचा, हा आणि माझं उत्तर होतं त्याला. हा आपका नमक. एक तर गावात आल्यानंतर कितने आदमी थे, दो थे सरदार, जे आता पॉप्युलर झालंय थँक्स टू अतिथी कब जाओगे. आणि नंतर तुझे पिस्तूल इथे धरतो, अब तेरा क्या होगा कालिया. तर माझं उत्तर होतं सरदार मैंने आपका नमक खाया है सरदार, आप गोली खा. बच गया साला, ये भी बच गया. माझं एकच उत्तर होतं, पण ते पॉप्युलर झालं होतं. करेक्ट करेक्ट. एकेकाळी असं होतं अब तेरा क्या होगा काल्या हाक मारायचे रस्त्यात. हल्ली रस्त्यात हाक मारतात कितने आदमी थे. नवीन पिक्चर लागलं ना अतिथी कब जाओगे, करेक्ट करेक्ट. याच्यात एक सीन आहे, हा सीन आहे, छान होता सीन. एकच सीन होता पिक्चर मध्ये. त्याचा कॉमेडी मूवी कम्प्लीट करेक्ट. सुंदर पिक्चर होतं, पण एक सीन हायलाइट होतो तो. अच्छा काय होतं. जस्ट बिफोर एंटर एका मुहूर्ताला घेऊन जा. अजय देवगन सपोज टू बी स्क्रिप्ट रायटर, आणि त्याचा कुठून तरी गावाने काका टपकलाय त्याच्या घरात. त्याला मुहूर्ताला घेऊन जातो. बायको म्हणते मी रोज रोज जेवण नाही करणार, तिकडे घेऊन जा, मुहूर्त आहे तिकडे जेवायला घाल त्याला. मुहूर्ताला घेऊन येतो. हा बघतो मला, मी त्या काल्याच्या ड्रेसमध्ये,
सेम ड्रेस, भुया आणि ते केस. अरे वही है ना, वो शोले में जेते काल्या काल्या, मेरी मुलाकात करा दो, मेरे को मिला दो. मला भेटवतो तो, नाव विचारतो. काउंटचं काहीतरी होतं ना त्याच्यात, हा, काहीतरी काउंट केल्यानंतर हे करायचं असतं. तो मला विचारतो वो आपका डायलॉग बोलो ना. मैं अब तेरा क्या होगा, नहीं नहीं वो नहीं वो नहीं. वो पूछता है कितने आदमी थे, तो आप कैसा जवाब देते, 2 थे सरदार. बोले नहीं नहीं वो फिल्म में 2 थे सरदार, ऐसा करो. असं मला तो माझा पिछा पुरवून 5-6 ठिकाणी तोच प्रश्न. इव्हन टॉयलेटला मी गेलो तिकडेच होता. सरकार बोलिये ना कितने आदमी थे. अरे बापरे तू ते. आणि मग शॉर्ट त्याच्यानंतर मुहूर्ताचा आहे की मी एके ठिकाणी उभा आहे आणि माझ्यावर क्लॅप आहे आणि एक बॉम्ब टाकणार आहे. तो बॉम्ब टाकतो आणि ब्लास्ट होतं बिल्डिंग. माझ्या मागचं 50 लाखाचा सेट लागलेला असतो आणि मी उभा आहे तिथे आणि तो मुलाला हिरोज असतो, तो बॉम्ब टाकतो. हिरोने बॉम्ब टाकायच्या आधी सगळं क्लॅप माझ्यावरती आहे आणि पब्लिक मधून हा उभा आहे तिकडे. परेश रावल मला विचारतो अबे 2 थे 2 आणि इन्स्ट्रक्शन दिलेले असतात त्याला, बॉम्ब उडवणार असतो. बोले 1 2 बोलूंगा तब तो टच करना. ती वायर टच केली की ब्लास्ट होतो. तो 2 ऐकतो आणि टच करतो बिचारा, कारण त्यांचं लक्ष तिकडे असतं ना, वायर टच झाली पाहिजे. 2 छचा धमगन बिल्डिंग फुट. कॅमेरा ऑन नाही झालाय, काय नाही आणि बिल्डिंग तो सीन इतका पकडला पब्लिकने. कितने आदमी थे. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. शुभाजी, शोले मधलं आवडतं पात्र सांबा का कालिया? कालिया. पुन्हा एकदा तरुण झाला आणि करिअर निवडायची वेळ आली तर काय निवडाल? स्पोर्ट्स का अभिनय? अभिनय. स्पोर्ट्स काय कायमचं राहत नाही. आवडता विनोदी अभिनेता मेहमूद का धुमाळ? मेहमूद. काय प्रश्न विचारताय. आवडती भूमिका छोटी बहन का सीमा? सीमा पहिली होती म्हणून. लहानपणी कोण जास्त खोडकर होतं, विजू खोटे का शुभा खोटे? शुभा खोटे. रैपिड फायर फॉर विजू खोटे. आवड़ता डायलॉग गलती से मिस्टेक हो गया का मैंने आपका नमक खाया है सरकार? मैंने आपका नमक खाया है सरकार. आणि ते जास्ती पॉप्युलर झालं. आवडता मराठी सिनेमा अशीही बनवा बनवी का उत्तरायण? उत्तरायण. कुणाची कॉमेडी आवडते, भावना बलसावर का शुभा खोटे? भावना बलसावर. भावना बलसावर. आवडता दिग्दर्शक राजकुमार संतोषी का महेश मांजरेकर? राजकुमार संतोषी. कोण जास्त खोडकर आहे, शुभा खोटे का विजू खोटे? अरे शुभा खोटे. आणि आता वेळ झालेली आहे ती फोन राऊंडची. अरे बापरे. बघूया तुम्ही कोणाशी बोलताय. हेलो. हाँ अमजी, बिजू या बिजू खोटे. अरे हाँ मालूम है अमजद भाई, तो बाद में हो गए ना, अपने नाटक वगैरह जब किए तो अमजी था ना. कैसे चल रहा है ऊपर आजकल के? वहां को प्रोडक्शन हाउस खोला है क्या? नहीं, इतने सारे आर्टिस्ट यहाँ से लेके जा रहे हैं. पूरे साल में 6 गए इधर के. सॉरी काय? नहीं, एक प्रोग्राम में हूँ, खुपते तिथे गुप्ते. हाँ मराठी में बोलो, समझ पाओगे? अच्छा वह सारी भाषा समझ में आती है. व्हेरी गुड. चल मराठीत बोलतो मी. काय चाललंय तिकडे सध्या? आराम बस. मटन बिर्याणी, कलेजी, किमा घोटाला, आपलं रोजच ना. अरे यार वो शोले आजकाल दाखवत आहेत टीव्हीवर, बार बार इतक्या वेळा दाखवत आहेत. काय करायचं आता? त्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट केला असता मी, ₹1 पर टेलिकास्ट, तेव्हा लखपती झालो असतो यार. इतक्या वेळा शोले दाखवत आहेत. मग काय करणार, पिक्चर हिट होतं आपलं ते ना. अरे परवा मी हायवेवर चाललो होतो, एका माणसाची गाडी पंक्चर झाली. रखडला बिचारा, त्याकडे जॅक नव्हता. त्यावेळेला मला आठवण झाली की तर 2 पठाण असते इथे तर त्याचं टायर झालं असतं रे रिपेअर. याद है अपने नाटक के रिहर्सल के बाद घर जा रहे थे, हलकी सी बारिश, झिरझिर पाऊस. टायर आपलं तुझ्या जीपचं, तुमच्या म्हणजे तुझ्या आणि इमीच्या जीपचं, इम्तियाजच्या टायर पंक्चर झालं होतं. तुम्ही दोघं पठाण नालायक झाले. ते टायरचे नट लूज केलेत. मला सांगितलं टायर काढ आणि लाव, आणि तुम्ही दोघांनी ती जीप उचललीच.
चक्क पैकी मी मागे बंपरकडे आणि तो मडगाडच्या ह्या बाजूला जीप उचललीत, मी घाईघाईत खापरून ते टायर बाहेर काढलं, दुसरं लावलं, नट टाईट केले आणि नट टाईट केलं तर परत तुम्ही खाली ठेवली. तसे तर दोन्ही असते ना पठाणी, तर त्या बिचाऱ्या माणसाचं सुटलं असतं रे, अडकलं होतं हायवेवरती. आणि आता काय सध्या कॉमेडी, मारामारी मारधाड बंद. आणखीन काय नवीन येऊ वर? अरे तू बोलो ना काहीतरी एक नाटक नवीन, एक पिक्चर सुरू करायला की ऑलरेडी कित्येक आर्टिस्ट आहेत, एक सपोर्टिंग कॉमेडी मध्ये कोण पाहिजे सांग. ओके ओके, तिकडे तरी चल. पण हिरोचा रोल कर. नाही नाही नाही, हिरो बिरो मला करायचं नाहीये. हिरो नाही, तू विलन कर, मी राईट हँड मॅन करतो, आपलं युजल, नॉट टू वरी. चल ओके देन, सी यू, टेक केअर. सी यू म्हणजे आपलं नुसतं त्यात थिओरिटिकली बोललो, कोणाला लावून देऊ. चल बाय बाय. ओके. गब्बर सिंगशी बोललात तुम्ही चक्क? फ्रेंड ना, बिफोर ही बिकेम गब्बर ही वॉज अ फ्रेंड. मी स्टील अ फ्रेंड ऑफकोर्स, नाउ इज देअर. आणि आता शुभाताई? हॅलो, अरे नंदू कसा आहेस? माझा मुलगा अच्छा. स्टेट्स मध्ये आहे. अच्छा, हो का? तर त्याच्याकडे बोलते मी. बरं. डिस्टर्ब कर नको ना. आय ते कॉंग्रॅट्स रे, तुझ्या मुलाची सोयरीक झाली ना. मी ह्याच्या सेटवर आहे, खूपते तिथे गुप्ते. आणि काय रे सांगू मी, आता भावना बोलली ह्याच्यावरती, म्हणजे ऍज अ काय म्हणतात त्याला, ऍज अ गेस्ट तिची रेकॉर्डिंग होती. आणि अरे विजू मामाची करून टाकली रे तिने. शी स्पोक प्रिटी वेल अबाउट मी, पण त्याला जरा पुष्कळ म्हणजे खूपला तिला त्याच्यामध्ये. त्याला ऐकवलं, कधी हिंमत नाही केली त्यांनी समोर त्याच्या बोलायची, पण ऐकवलं चांगलं तिने. आणखीन आता काय दुसरं काय सांगू तुला, बरं नाटक आम्ही घेऊन येतोय स्टेजला, समजू नकोस, कधीतरी घेऊन येणारच. आणखीन काय काय सांगू? छान साडी घातली, साडी छान नेसली मी. साडी मी छान नेसले बरं, गळ्यात हिरवं घातलं. फॉर अ चेंज. हा फॉर अ चेंज मी नीट कपडे. अरे काय रे, लास्ट टाइम ना एक इंटरव्ह्यू झाला माझा, त्याच्यात काय झालं, आय वॉज लुकिंग म्हणजे पथेटिक, म्हणजे कपडे सुद्धा बरोबर नव्हते आणि ती सीट अशी ऑकवर्ड होती की आय वॉज लुकिंग लाईक एन इडियट. आणि काय खरं सांगायचं म्हणजे काय ना, आपल्या घरी शूटिंग केली, आणि घरी शूटिंग असली कितीही त्यांनी आपलं सगळं अरेंजमेंट केलं असलं ना तरी जसं टेन्शन. आपल्याला मेकअपला टाइम मिळत नाही, कपड्यांना टाइम मिळत नाही. आणि मग आपली ती 6 पोरं आहेत ना माझी खाली, माझे 6 कुत्रे आहेत, त्यांना आमची मुलं आहेत तिथं, त्यांना कंट्रोल करायचं आणि सगळं टेन्शन मध्ये. मी जशी होती तशी ना शार्टला उभी राहिली, आणि मेकअप पण नीट नव्हता केला. म्हणूनच तुला एक साडी प्रेझेंट केली. हा हो, मला तसं आहे ते. कारण मला ना एका प्रोड्युसरनी माझ्या नवीन साडी प्रेझेंट दिली. मला माहित नाही, मला वाटलं कशासाठी दिलंय, दिवाळी एरवी कधी देत नाही. आणि हे आता मला विजू मामाने सांगितलं की बिकॉज आय वॉज लुकिंग व्हेरी बॅड इन दॅट एपिसोड, मला नवीन साडी घेऊन दिली. पण ती साडी एवढी हेवी आहे की आता तुझ्या मुलाच्या लग्नात घालीन मी ती. आता तू कधी येतोस इथे? हा सी यू. तुझी बायको भेटून गेली, सगळे खरेदी करत होती लग्नाची वगैरे, ती आता परत गेलेली आहे. ओके बाय, लवकर ये. हा बाय. काय कॅज्युअल फोन लावलाय तुम्ही? म्हणजे आमच्या फोनवर अमेरिकेचा हे करून घेतलं तिने. तुम्ही दोघं जण आज आला तिकडे, खूप छान बोललात, खूप छान गप्पा मारल्यात. थँक्यू. आणि जाता जाता कॉटन किंग आमचे प्रस्तुत करता, त्यांच्यातर्फे तुम्हाला सदिच्छा भेट. तुम्हाला त्यांना वेगळा बॉक्स आहे म्हणून मला. थँक्यू. थँक्यू. आणि पुढच्या देखील भागांमधनं जर का अशा छान छान खोट्या किंवा खऱ्या माणसांना भेटायचं असेल, शेवटी दिली ठेवून. नाही, खरोखर खोटे बंधू भगिनींची भेटून खूप मजा आली. अशाच इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीजना पुढच्या भागात भेटायचं आहे आपल्याला. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते.